आमचं थोडं अनुकरण केलं तर 2-5 लोक जास्त निवडून द्यायला तुम्हाला मदत होईल. पालघरमध्ये देखील एक झालेला आहे. 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती एका भोंदू बाबाने अत्याचार केलेला आहे. त्याच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होत होता. तो थांबवण्यासाठी एकंदरीत हे भीषण कांड केल्याचं समोर येतं. मला वाटतं अनेक ठिकाणी अशा विकृत्या आहेत या आता समोर यायला लागलेल्या आहेत. त्या कधी समोर येत नव्हत्या पण या गोष्टी आता समोर यायला लागलेल्या आहेत. निश्चित याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मग ते नाशिकमधले असो, पालघरमधले असो, पुण्यातले असो भोंदू, त्याच्यावर निश्चित कडक कारवाई यापुढे आपल्याला झालेली बघायला मिळेल. श्यामाप्रसाद मुखर्जींवरती संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेले आहेत. ते म्हणतात आम्हाला तुम्ही मुखर्जींबद्दल बोलायला लावू नका. ते मुस्लिम लीगमध्ये सामील होऊन त्यांनी स्वातंत्र्य लढाला कलकत्त्यामध्ये विरोध केलेला होता. त्यांच्या अकलेचं दिवाळा निघालेलं आहे मला वाटतं संजय राऊत. त्यांना मुखर्जी समजतायत का कोण होते? वाटेल तसं वायफाट बडबड करायचं, काही झालं तरी काही बोलायचं, फक्त टीकाच करायची, याशिवाय त्यांना काही येत नाही. आणि म्हणून त्यांची लायकी लोकांनी त्यांना दाखवलेली आहे, मतदारांनी त्यांना दाखवलेली आहे. अजून थोडीफार उरली सुरलेली असेल तर उद्धवजींना म्हणा सांभाळून ठेवा, यांना बाहेर काढा आधी, यांची बडबड थांबवा, अन्यथा जे आहे ते तुमच्याकडे 10-20 आमदार ते सुद्धा राहणार नाहीत. उष्माघाताचे आता बळी देखील समोर यायला लागलेले आहेत. राज्यामध्ये भीषण परिस्थिती सध्या पाहायला मिळते. तुम्ही आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहात, काय एकंदरीत तरतूद यासाठी हे मृत्यू रोखण्यासाठी केली जाईल? नाही, आपण बघतात की या संदर्भामध्ये तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. काही ठिकाणी आभाळी आज आपण बघतात, या ठिकाणी आज आभाळ या ठिकाणी आलेलं आहे, क्लाउड आहेत. काही ठिकाणी उन्हाने म्हणजे उच्चांक केलेला आहे, 45 पर्यंत, 46-47 पर्यंत ऊन चाललेलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये, काही दिवसात पुढच्या हे ऊन अधिक तापेल अशी हवामान खात्याची आशंका आहे. त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. आणि म्हणून ज्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही सगळ्या दिलेल्या आहेत. दुपारची वेळ 11 ते 5 पर्यंत बाहेर येणं टाळा. जे वृद्ध आहेत, जे आजारी आहेत त्यांनी बाहेर पडू नये, ती काळजी पण त्या ठिकाणी घ्यावी. जास्तीत जास्त पाणी प्यावं. आरोग्य यंत्रणा आमच्या सगळ्या सज्ज आहेत. काही कुठे काही असेल तर तुम्ही निश्चित जवळच्या दवाखान्यामध्ये रुग्णांना त्या ठिकाणी घेऊन जा. आणि अनेक सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. पण हे खरं आहे की यावर्षी ऊन जास्त आहे. भाजपनं हा विजय साजरा करणं म्हणजे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी त्या मागण्या करतात. मला वाटतं प्रत्येक गोष्ट आपण राजकारणातून बघू नका. राजीनामा द्यावा, घरी जावं,